रामराव अप्पाराव काटे पाटील, मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका बार्शी. जे लपा या विभागातला किती गलथान कारभार आहे, प्रशासकीय अधिकारी किती मुजोर झालेत या संदर्भामध्ये एक लाईव्ह देत आहे. बार्शी तालुक्यामध्ये बरेच असे केटीवर झालेले आहेत. त्या केटीवरला बरेच वर्षे निडल नाही, प्रयत्न करून निडल आले. मौजे खामगाव येथे 2 वर्षापूर्वी निडल देण्यात आलेले आहेत, परंतु त्याचे इंजिनियरच्या सुपीक डोक्यामुळे खालचे निडल बसवायच्या कप्च्या नव्हत्या. खासदार दरबारामध्ये सोलापूरच्या येथे हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांना खालच्या कप्च्या बसवून निडल बसवण्याची व्यवस्था केली. मी गेले 1 महिन्यापासून सतत मृदसंधारण विभाग सोलापूर येथील एक्झिक्युटिव्ह क्षीरसागर साहेब यांना हे 17/11 या दिवशी पत्र देण्यात आलेलं आहे. अद्यापपर्यंत त्या पत्राची दखल घेतली नाही. सतत पाठपुरावा करूनही असे जे अधिकारी आहेत हे फक्त शेतकऱ्याला हॅरेसमेंट करण्यासाठीच आहेत का? यांना शेतकऱ्यांना हॅरेसमेंट करण्यासाठी 4-4 अंकी पगारी सरकार देत आहे का? याचा सरकारनं विचार करावा. बऱ्याच अशा कार्यकारी अभियंत्याबाबत जे काही तक्रारी शेतकरी देतात त्याचं काहीच निवारण केलं जात नाही. हे काम माझं नाही म्हणून सर्व झटकून लावलं. ते जिल्हा परिषद लपाचं काम आहे म्हणले. लपाकडे गेलो. लपाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सप्ताळे साहेब यांना भेटल्यानंतर ते जिल्हा परिषदचंच काम आपलं त्यांचं काम आहे म्हणले. या माणसांनी जायचं कुठं? मायबाप सरकार माझ्या ह्या शेतकऱ्याच्या विनंतीला ज्या काही योजना आहेत त्या कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी होते का नाही याची दखल कोण घेणार? शेतकऱ्यांनी कुणाकडे जावे? मतासाठी या शेतकऱ्याकडे आपण येता असल्या बेजबाबदार सरकारला शेतकऱ्यांनी मतदान करावं का? हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिलेला आहे. तर मायबाप सरकार, आपणाला जर शेतकऱ्याचा विश्वास संपादन करायचा असेल तर नुसतं शेतकऱ्याच्या पाठीशी आहे गुदगुल्या करण्यानं हा विश्वास संपादन होणार नाही. याची दखल सरकारने घ्यावी. सरकार येतील जातील पण असे लाभाड सरकार नसावे. माझं मुख्यमंत्र्यांना एक आव्हान आहे की तुमच्या काळामध्ये जे काही अधिकारी आहेत ते प्रत्येक अधिकारी हे निष्काळजी, गैरवर्तन आणि कुठेतरी अपेक्षाखोर येत आहेत. कारण त्यांच्यामधून असं बोलण्यात येतं सरकारच तसं आहे तर आम्ही कसं? आता ह्याची गांभीर्याने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी माझ्या बोलण्याची. आणि वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री साहेब काय जिल्हा अधिकाऱ्याची अजिबात दखल घेतली नाही. फक्त जिल्हा अधिकारी हे एकमेकाच्या खात्याकडे नुसतं टपालो पोच करतात. कार्यवाही काय झिरो आहे, झिरो. कलेक्टर साहेब, सरकार तुम्हाला 2-2, 3-3 लाख रुपये देतंय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी. तुम्ही काय प्रश्न सोडवता याची दखल घ्या. असं तुम्हाला आजच्या मितीला मी 5 फोन केलेत. कलेक्टर साहेब, श्रीयुत कांबळे साहेब पी आहेत, त्यांनी फोन उचललाय. मी त्यांच्याशी बोलतो एवढं आश्वासन दिलंय. नद्याची पाणी आटलेलं आहे. वाहणाऱ्या नद्या बंद होऊ लागले, खंडित होऊ लागले. तातडीनं जर निडल बसवले तरच शेतकऱ्याला कुठंतरी फायदा भेटेल. अन्यथा हे मुजोर अधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार असा शेतकरी या नात्याने कलेक्टर साहेब तुम्हाला प्रश्न विचारतोय. तसेच मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही प्रश्न विचारतोय. जे पालकमंत्री आहेत, तुम्ही ऑफिस सोलापूरला असून तुमचे पीए हे निष्काळजी आहेत, तुमच्यापर्यंत पत्रव्यवहार करत नाही. याची दखल पालकमंत्र्यांनी घ्यावी. अन्यथा यापुढे शेतकरी हे आपल्या लोकांना तालुक्यामध्ये फिरू देणार नाहीत याची खबरदारी घ्यावी ही मी तुम्हाला आवर्जून विनंती वजा सूचित करीत आहे. सर्व जबाबदार व्यक्तींना मी सूचित केलेलं आहे. यात जर कार्यक्षम अधिकारी असतील, कार्यक्षम पुढारी असतील, या गोष्टीची दखल घेतली जाईल. अन्यथा
यापुढे धरणातल्या खड्यासारखं आपणाला बाहेर फेकण्यात येईल याची दखल घ्यावी.